अंधारलेल्या वाटेवर एक छोटासा प्रकाश असतो. देवाच्या चरणी ठेवलेला तो विश्वासाचा श्वास असतो. तेल संपत जाईल तरीही ज्योत आपली देत राहते. स्वतः जळूनही ती दुसऱ्यांची वाट उजळत राहते. नाही तिला मोठेपणाचा गर्व, नाही कुठली अपेक्षा, फक्त देत राहण्याची असते तिचीच एक भाषा. सकाळच्या शांत वेळी, संध्याकाळच्या त्या क्षणी दिवा सांगून जातो, चांगुलपण ठेव मनामनी. मनातील राग दूर होऊ दे, चिंता सारी विरून जाऊ दे. स्वामींच्या कृपेच्या प्रकाशाने जीवन आपले उजळून जाऊ दे. दिवा नाही, फक्त एक ज्योत, तो श्रद्धेचा आधार आहे. अंधार कितीही असला तरी प्रकाशाचा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, सकाळी आणि संध्याकाळी देवाला दिवा का लावला जातो? दिव्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. भक्तांनो, आपल्या घरात सकाळ झाली की अनेक जण देवघरात दिवा लावतात आणि संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा देवासमोर प्रकाश प्रज्वलित करतात. पण कधी आपण विचार केला आहे का, हा छोटासा दिवा आपण रोज का लावतो? म्हणजेच दिवा फक्त एक ज्योत आहे की त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे? तर चला पाहूया दिव्याचा अर्थ काय आहे. दिवा म्हणजे फक्त प्रकाश देणारी वस्तू नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवा हा ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, तसाच ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रकाश मनातील अज्ञान, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता दूर करण्यास मदत करतो, अशी श्रद्धा आहे. दिव्यातील ज्योत आपल्याला आठवण करून देते की आपल्या मनात नेहमी चांगले विचार, नम्रता आणि श्रद्धेचा प्रकाश ठेवावा. देवाला दिवा लावण्यामागे काही भावनिक आणि काही आध्यात्मिक कारणेही आहेत. तर आपल्याला मिळालेल्या जीवनासाठी, अन्नासाठी, कुटुंबासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी देवाचे आभार मानण्याचा हा एक मार्ग आहे. दिव्याची ज्योत पाहताना आपले मन एकाग्र होते. काही क्षण आपण आपल्या चिंता बाजूला ठेवून देवाचे स्मरण करतो. घरातील सकारात्मक ऊर्जा यामुळे वाढते. श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना घरात शांतता आणि चांगले विचार निर्माण करण्यास मदत करते. म्हणून आपण हा दिवा लावत असतो. तर सकाळी दिवा का लावावा? सकाळ म्हणजे नवीन सुरुवात. रात्र संपल्यानंतर सूर्याचा प्रकाश येतो. त्याचप्रमाणे देवघरातील दिवा लावून अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात भक्तीने करतात. सकाळचा दिवा म्हणजे एक प्रार्थना असते. आजचा दिवस चांगल्या विचारांनी, योग्य मार्गाने आणि शांत मनाने जाओ. सकाळची पूजा करताना मन शांत असते, त्यामुळे प्रार्थना आणि ध्यानासाठी हा वेळ योग्य मानला जातो. तर भक्तांनो, संध्याकाळी दिवा का लावावा? संध्याकाळ ही दिवस आणि रात्रीच्या मधली वेळ आहे. परंपरेनुसार यावेळी देवघरात दिवा लावून घरात प्रकाश आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची प्रथा आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर काही क्षण देवाचे स्मरण केल्याने मनाला शांतता मिळते. आणि तसं आपण दररोजच आपली जी काही दिवसभराची कामं असतात, जी काही धावपळ होते, ती सगळी आटोपल्यानंतर काही क्षण आपण देवाजवळ जरूर घालवावेत. दिवसभरात झालेल्या चुका सुधारण्याची आणि उद्याचा दिवस चांगला जाण्याची आपण देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आणि ही प्रार्थना म्हणजेच संध्याकाळचा दिवा. म्हणून दररोज संध्याकाळी आणि सकाळी आपण देवघरात दिवा जरूर लावावा. तर भक्तांनो, दिवा कशाचा लावावा? परंपरेनुसार तुपाचा दिवा अनेक ठिकाणी शुभ मानला जातो. तेलाचा दिवा देखील अनेक घरांमध्ये नियमित पूजेसाठी लावला जातो. काही परंपरांमध्ये देवदेवतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वापरले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा कोणत्या वस्तूचा आहे यापेक्षा तो लावताना मनात असलेली श्रद्धा आणि भावना जास्त महत्त्वाची आहे. वास्तू आणि परंपरेनुसार अनेक जण देवासमोर दिवा ठेवतात. दिव्याची ज्योत शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवणे हे शुभ मानतात. आणि हीच अगदी शुभ दिशा आहे की आपण पूर्व आणि उत्तर दिशेला दिव्याची ज्योत ठेवावी.
मित्रांनो, देवासमोर लावलेला एक छोटासा दिवा आपल्याला एक मोठा संदेश देतो. जसा दिवा स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देतो, तसंच आपल्या जीवनातही प्रेम, मदत आणि चांगुलपणाचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करावा. दिवा ही फक्त एक परंपरा नाही, ती आहे मनाला देवाशी जोडणारी एक सुंदर भावना. दिवा लावताना आपण कोणती काळजी घ्यावी? दिवा हा स्वच्छ ठिकाणीच ठेवावा. देवघर हे घरातील पवित्र आणि शांत जागा मानली जाते. त्यामुळे दिवा लावण्यापूर्वी देवघर स्वच्छ ठेवणे ही आपल्या चांगली सवय आहे आणि नेहमीच देवघर हे स्वच्छच ठेवले पाहिजे. दिवा ठेवण्याची जागा ही धूळ, तेलाचे डाग किंवा अस्वच्छ नसावी. स्वच्छ जागी लावलेला दिवा मनालाही समाधान देतो. दिवा ठेवताना त्याची स्थिरता पाहावी, जेणेकरून तो पडणार नाही किंवा त्यातील तेल सांडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच दिव्याजवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. दिवा म्हणजे पवित्र प्रकाश आहे, पण तो अग्नीही आहे आणि म्हणूनच दिव्याजवळ कागद, कापड, पडदे, प्लास्टिक किंवा सहज पेट घेणाऱ्या वस्तू ठेवू नयेत. तसेच भक्तांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा लावताना कधीच घाई करू नये. आपण अनेक वेळा रोजच्या कामाच्या घाईत पूजा करतो, पण दिवा लावणे ही एक फक्त कृती नसून मन शांत करण्याची वेळ आहे. दिवा लावताना काही क्षण शांत बसावे, हात जोडून देवाचे स्मरण करावे आणि मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. घाईघाईत दिवा लावू नये. भक्तांनो, ज्या ठिकाणी आपण देवाचे स्मरण करतो ती जागा स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याची ही परंपरा आहे. देवघरातील फोटो, मूर्ती, दिवा आणि पूजेच्या वस्तू ह्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात. त्यामुळे घरामध्ये एक प्रसन्न वातावरण राहतं, सकारात्मकता राहते आणि विशेष म्हणजे आपल्या मनालाही शांतता मिळते आणि पूजा करताना एकाग्रता वाढते. भक्तांनो, दिवा लावताना दिव्याची वात ही तेल किंवा तूप याची आहे ह्याची दक्षता घ्यावी. दिवा लावताना वात योग्य प्रकारे ठेवावी. वात खूप मोठी किंवा छोटी असू नये आणि तसंही एक वात लावू नये. आपण प्रत्येक वेळी 2 वेगवेगळ्या वाती बनवाव्यात आणि त्या 2 वातींची पुन्हा एक वात करावी आणि ती देवासमोर दिव्यात लावावी. भक्तांनो, आता दिवा विझवताना काय काळजी घ्यावी? अनेकांच्या श्रद्धेनुसार दिवा स्वतःहून विझू देणे हे शुभ मानले जाते. काही ठिकाणी दिवा विझवण्याची वेगळी पद्धतही असू शकते. मात्र दिवा हा स्वतःहूनच विझू देणे हेच शुभ आहे. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने, म्हणजे जेव्हा आपण घरातून बाहेर जातो किंवा रात्री झोपताना वगैरे, तो दिवा सुरक्षित आहे की नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. तसेच जर आपण कुठे बाहेर जाऊ, घरी कोणी नसेल तर देवाची माफी मागून दिवा आपण विझवू शकतो आणि दिवा विझवतानाही जास्त घाई करू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, रोजच्या ह्या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिव्याबद्दल ही सर्व काही माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकते. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे आणि परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.